तुम्हाला असं म्हणता येईल? हे पहा, तुम्हाला एकच सांगतो, भारतीय जनता पार्टीचा नारा अगोदर पण नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला की आम्ही 75 पारचा नारा दिला. त्यांच्या काहीतरी मंत्र्यांना आणि तिथल्या आमदारांना अचानकच त्यांच्या स्वप्नामध्ये आदरणीय दत्तामामा भरणे गेले असतील, बनसोडे साहेब गेले असतील किंवा दादा गेले असतील, त्यांच्या स्वप्नामध्ये बी एक भुरळ पडली. त्यांनी देखील 75चा नारा दिला. आणि अहो नारा देताय ना, मग अहो तुमच्याकडे जी निष्ठावंत असणारे जी कार्यकर्ते जे आहेत, गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवर घरादाराची राख रंगोळी केली. असे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत ना, त्यांच्या जोरावर त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? आता तुम्हाला एकच बोलतो की मला आता एक विश्वासाने आणि अभिमानाने सांगू वाटतं की आपल्या काँग्रेस पक्षाच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदेनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं, काँग्रेसने काय केलं की काँग्रेस मुक्त भारत बनवण्याचा संकल्प कोणी केलाय? भाजपने केलाय. परंतु आता एक असा विषय झालाय की भाजपच काँग्रेसयुक्त झालेली आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर विश्वास राहिलेला नाहीये. आपली आयात झालेली माल घ्यायचं आणि तो मार्केटमध्ये विकायचा असा धंदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाललेला आहे. पण हा जास्त काळ टिकणारा धंदा नाहीये. तो धंदा तात्पुरता चालत असतो. त्याच्यामुळे नाही काय फार वाव आणण्याची काय त्याला काही गरज नाही असं मला वाटतंय. शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजून काही आज आताचे जे नगरसेवक आहेत ते कितीरित्या सुरक्षित आहेत? त्यांच्यावरती पैशाचा किंवा दबावाचा प्रश्न असं त्यांच्यावरती निर्माण होणार नाही, यासाठी तुम्ही कोणती भूमिका घेणार? बघा, एकच तुम्हाला सांगतो, अजितदादा हा चमकता तारा आहे. सत्ता असो किंवा सत्ता नसो, सत्तेसाठी आम्ही त्या ठिकाणी नाही का आम्ही आमचा स्वाभिमान घाण ठेवणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहेत. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे जे काही नेते आहेत, माझी नगरसेवकांचा त्या ठिकाणी विश्वास अजितदादांवर आहे. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. आणि गेल्यानंतर विषयाच्या बाबतीमध्ये तर मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही का, तिथपर्यंतचा विषय तो माझ्याकडे आलेला नाहीये. परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी भक्कम अशी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला एक विश्वास व्यक्त करतो. दोन नगरसेवक गेले, त्यांच्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्या पद्धतीने कारवाई करणार? हो का, कारवाईचा त्याच्यामध्ये विषय येत नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. दुसरी गोष्ट, आता प्रभाग क्रमांक 22 मधले काही माझे नगरसेवक आहेत ते काँग्रेसचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधलेला आहे. प्रभाग क्रमांक 22 मधले जी काही तिथले भारतीय जनता पार्टीचे माझे नगरसेवक असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, उबाटाचे असतील, RPIचे असतील, वंचितचे, तिथल्या देखील काही लोकांनी, तिथल्या काही नेते मंडळींनी सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जिबर बागवान, आमचे खरटमल साहेब, ह्या सगळ्यांशी त्यांनी काल सल्ला मसलत केलेला आहे. तिथले देखील काही लोक आमच्या राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आतुर आहेत. आणि तुम्हाला आत्ता एक समीकरण सांगतो की ह्या सोलापूर महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रभागामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही त्या ठिकाणी नाही का आघाडीवर आहोत. आणि अजून काही माझे नगरसेवक, माजी महापौर असतील, हे सगळेजण आता देखील आदरणीय दादांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये गेलेले आहेत. प्रत्येक पक्ष म्हणतो की काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, 10 आहेत, 15 आहेत, असे फक्त बोलण्यात चालू आहेत. प्रत्यक्षात ते तुम्हाला काही असं लिहून दिलेलं आहे का की आम्ही तुमच्याकडे येणार आहे? आता तुम्हाला एकच बोलू का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी फिक्स असल्याशिवाय आम्ही सांगत नाही. आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुतारी गटाचे शहर अध्यक्ष आमचे खरटमल साहेब होते. आम्ही त्यांना सांगितलं त्यांचा प्रवेश आमच्याकडे होणार आहे. त्यांचा प्रवेश झाला. दुसरी गोष्ट, आपले हारून सय्यद साहेब हे माझे उपमहापौर होते, त्यांच्या मुलाचा प्रवेश देखील आमच्याकडे झाला. जावेद खेरादी हे आपले रियाज खेरादी हे MIM पार्टीचे त्या ठिकाणी नगरसेवक होते. त्यांनी देखील आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी देखील मुंबईमध्ये प्रवेश केला. बघा, आम्हाला नाही का खोटं बोल आणि रेटून बोल असा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धंदा नाहीये. त्यामुळे नाही का जनतेने जी 2017 जी काही भूल केलेली आहे की भूल कमल का फूल, हे आता सगळ्या लोकांच्या सोलापूरच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे नाही का जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरनं उडून गेलेला आहे. त्यामुळे काय जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तुम्हाला असं म्हणता येईल? हे पहा, तुम्हाला एकच सांगतो, भारतीय जनता पार्टीचा नारा अगोदर पण नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला की आम्ही 75 पारचा नारा दिला. त्यांच्या काहीतरी मंत्र्यांना आणि तिथल्या आमदारांना अचानकच त्यांच्या स्वप्नामध्ये आदरणीय दत्तामामा भरणे गेले असतील, बनसोडे साहेब गेले असतील किंवा दादा गेले असतील, त्यांच्या स्वप्नामध्ये बी एक भुरळ पडली. त्यांनी देखील 75चा नारा दिला. आणि अहो नारा देताय ना, मग अहो तुमच्याकडे जी निष्ठावंत असणारे जी कार्यकर्ते जे आहेत, गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवर घरादाराची राख रंगोळी केली.
असे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत ना, त्यांच्या जोरावर त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? आता तुम्हाला एकच बोलतो की मला आता एक विश्वासाने आणि अभिमानाने सांगू वाटतं की आपल्या काँग्रेस पक्षाच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदेनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं, काँग्रेसने काय केलं की काँग्रेस मुक्त भारत बनवण्याचा संकल्प कोणी केलाय? भाजपने केलाय. परंतु आता एक असा विषय झालाय की भाजपच काँग्रेसयुक्त झालेली आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर विश्वास राहिलेला नाहीये. आपली आयात झालेली माल घ्यायचं आणि तो मार्केटमध्ये विकायचा असा धंदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाललेला आहे. पण हा जास्त काळ टिकणारा धंदा नाहीये. तो धंदा तात्पुरता चालत असतो. त्याच्यामुळे नाही काय फार भाव आणण्याची काय त्याला काही गरज नाही असं मला वाटतंय. शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजून काही आज जे आताचे जे नगरसेवक आहेत ते कितीरित्या सुरक्षित आहेत? त्यांच्यावरती पैशाचा किंवा दबावाचा प्रश्न असं त्यांच्यावरती निर्माण होणार नाही, यासाठी तुम्ही कोणती भूमिका घेणार? बघा, एकच तुम्हाला सांगतो, अजितदादा हा चमकता तारा आहे. सत्ता असो किंवा सत्ता नसो, सत्तेसाठी आम्ही त्या ठिकाणी नाही का आम्ही आमचा स्वाभिमान घाण ठेवणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहेत. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे जे काही नेते आहेत, माझी नगरसेवकांचा त्या ठिकाणी विश्वास अजितदादांवर आहे. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. आणि गेल्यानंतर विषयाच्या बाबतीमध्ये तर मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही का, तिथपर्यंतचा विषय तो माझ्याकडे आलेला नाहीये. परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी भक्कम अशी ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढून आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला एक विश्वास व्यक्त करतो. दोन नगरसेवक गेले, त्यांच्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्या पद्धतीने कारवाई करणार? हो का, कारवाईचा त्याच्यामध्ये विषय येत नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. दुसरी गोष्ट, आता प्रभाग क्रमांक 22 मधले काही माझे नगरसेवक आहेत ते काँग्रेसचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधलेला आहे. प्रभाग क्रमांक 22 मधले जी काही तिथले भारतीय जनता पार्टीचे माझे नगरसेवक असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, उबाटाचे असतील, RPIचे असतील, वंचितचे, तिथल्या देखील काही लोकांनी, तिथल्या काही नेते मंडळींनी सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आमचे खरटमल साहेब, ह्या सगळ्यांशी त्यांनी काल सल्लामसलत केलेला आहे. तिथले देखील काही लोक आमच्या राष्ट्रवादीमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आतुर आहेत. आणि तुम्हाला आत्ता एक समीकरण सांगतो की ह्या सोलापूर महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रभागामध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही त्या ठिकाणी नाही का आघाडीवर आहोत. आणि अजून काही माझे नगरसेवक, माजी महापौर असतील, हे सगळेजण आता देखील आदरणीय दादांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये गेलेले आहेत. प्रत्येक पक्ष म्हणतो की काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, 10 आहेत, 15 आहेत, असे फक्त बोलण्यात चालू आहेत. प्रत्यक्षात ते तुम्हाला काही असं लिहून दिलेलं आहे का की आम्ही तुमच्याकडे येणार आहे? आता तुम्हाला एकच बोलू का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी फिक्स असल्याशिवाय आम्ही सांगत नाही. आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुतारी गटाचे शहर अध्यक्ष आमचे खरटमल साहेब होते. आम्ही त्यांना सांगितलं त्यांचा प्रवेश आमच्याकडून आहे, त्यांचा प्रवेश झाला. दुसरी गोष्ट, आपले हारून सय्यद साहेब हे माझे उपमहापौर होते, त्यांच्या मुलाचा प्रवेश देखील आमच्याकडे झाला. जावेद खेरादी हे आपले रियाज खेरादी हे MIM पार्टीचे त्या ठिकाणी नगरसेवक होते. त्यांनी देखील आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी देखील मुंबईमध्ये प्रवेश केला. बघा, आम्हाला नाही का खोटं बोल आणि रेटून बोल असा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धंदा नाही आहे. त्यामुळे नाही का जनतेने जी 2017 जी काही भूल केलेली आहे, की भूल कमल का फूल, हे आता सगळ्या लोकांच्या, सोलापूरच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे नाही का जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरनं उडून गेलेला आहे. त्यामुळे काय जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं.